नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागिरी महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. विषय जनरल फाउंडेशन, 12वी, प्रकरण पहिले, उद्योजकीय जीवनक्रम. थोडक्यात आपण 12वी HSC बोर्डाचा जो परीक्षेचा फॉर्मॅट आहे तो थोडक्यात एक्सप्लेन त्या अगोदर करतोय की आपल्याला 12वीच्या क्वेश्चन पेपर मध्ये जनरली 5 क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे. 60 मार्कांची ती क्वेश्चन पेपर असेल. क्वेश्चन नंबर फर्स्ट, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँड रिराईट द स्टेटमेंट, म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी 4 मार्कांना असणार आहे. मॅच द फॉलोइंग पेअर्स, म्हणजे जोड्या लावा, त्या ठिकाणी 4 मार्कांसाठी असणार आहे. स्टेट द वेदर फॉलोइंग स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स, म्हणजे चूक किंवा बरोबर, यासाठी 4 मार्कांना असणार आहे. म्हणजे असा 4 त्रिक 12 मार्कांना हा क्वेश्चन त्या ठिकाणी परीक्षेला असणार आहे की हे 60 मार्कांचं जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन आपल्याला या HSC बोर्डाच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिलेलं आहे. डिफाईन एक्सप्लेनेशन एनी फोर, म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी 4 ज्या टर्म्स आहे, संज्ञा आहे, त्या या ठिकाणी एक्सप्लेन करायच्या, त्या 12 मार्कांसाठी असणार आहे. राईट द शॉर्ट नोट्स, की ज्याला आपण टिपाल्या असं म्हणू शकतो, त्या टिपाल्या त्या ठिकाणी तुम्हाला 12 मार्कांसाठी असणार आहे. 6 दिल्या जातील, 4 लिहायचे असतील. आन्सर इन ब्रीफ, म्हणजे सविस्तर उत्तर त्या ठिकाणी लिहायचंय. थोडक्यात एक्सप्लेनेशन त्या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. थोडक्यात उत्तर द्या असं त्या ठिकाणी तुम्हाला 12 मार्कांसाठी तो प्रश्न असणार आहे. 6 दिले जातील, 4 प्रश्नांची म्हणजे 4 प्रश्नांची उत्तर तुम्हाला लिहायची. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन, आणि त्या ठिकाणी तुम्हाला 2 क्वेश्चन दिले जातील 6-6 मार्काचे. 6 त्रिक 12, त्याला दुसरे 2 क्वेश्चन असतील. दोन्ही पैकी, म्हणजे वरच्या 2 पैकी किंवा खालच्या 2 पैकी क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा असेल. अशी 60 मार्काची HSC बोर्डाची या जनरल फाउंडेशन कोर्सची क्वेश्चन पेपर तुम्हाला असणार आहे. त्यानंतर जनरल फाउंडेशन कोर्स हा 12वी थेअरी परीक्षेसाठी गुणधन योजना जी आहे की जे 60 गुण आहे, प्रत्येकी प्रकरणाच्या प्रश्नानुसार गुण विभागणी या ठिकाणी आपण दिलेली आहे. प्रकरणाचं नाव दिलं आहे. वस्तुनिष्ठ प्रश्न, लघुत्तरी प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्न असे एकूण एका प्रकरणासाठी किती गुण असणार आहे ते थोडक्यात एक्सप्लेन या ठिकाणी आपण केलेलं आहे. उद्योजकीय जीवनक्रम, यासाठी आपण 10 मार्क आहे. त्या 10 मार्कांचं क्लासिफिकेशन वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी 1 आणि लघुत्तरीचं इथं क्लासिफिकेशन दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने 9, म्हणजे 9 आणि 1 10 असं क्लासिफिकेशन उद्योजकीय जीवनक्रम या प्रकरणासाठी असणार आहे. म्हणजे थोडक्यात इनडायरेक्टली आपल्याला उद्योजकीय जीवनक्रम हे प्रकरण 10 मार्कांसाठी या 60 मार्कांच्या परीक्षेसाठी विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर बाजारपेठ मूल्यमापन हा टॉपिक सेकंड आहे. ह्या बाजारपेठ मूल्यमापनामध्ये देखील आपल्याला 7 मार्कांना या प्रकरणावर प्रश्न विचारले जातील. त्यानंतर प्रकरण 3, प्रकल्पाची निवड. आता प्रकल्पाची निवड ह्या क्वेश्चन साठी जनरली बघा, प्रत्येक क्वेश्चन मध्ये किंवा प्रत्येक टॉपिक मध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 1-2 त्या ठिकाणी विचारले गेलेले आहे. म्हणजे आपल्याला प्रत्येक प्रकरणांची जी वस्तुनिष्ठ प्रश्न आहे ती पाठ करणं गरजेचे असणार आहे. म्हणजे प्रकल्पाची निवड या टॉपिक साठी वस्तुनिष्ठ प्रश्न 1 असेल आणि लघुत्तरी प्रश्न 6, असे एकूण 7 मार्कांना तुम्हाला काय केलं जाणार आहे, प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाणार आहे. त्यानंतर पुढचं प्रकरण त्या ठिकाणी आहे की तुम्हाला प्रकल्प सूत्रीकरण काय किंवा संसाधनांचे एकत्रीकरण. लघुत्तर वस्तुनिष्ठ प्रश्न 2 मार्कांना असणार आहे. लघुत्तरी प्रश्न 3 मार्कांना, असा 5 मार्कांना हा टॉपिक काय केला जाणार आहे, विचारला जाणार आहे. आणि त्यानंतर पुढचं प्रकरण आहे प्रकल्पाचे सुसूत्रीकरण. आता प्रकल्पाचे सुसूत्रीकरण यासाठी देखील वस्तुनिष्ठ प्रश्न जो आहे तो 2 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. आणि त्यानंतर लघुत्तरी प्रश्न 3 मार्कांसाठी, म्हणजे 3, 2, 6 मार्क्स त्या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्न असणार आहे. म्हणजे असा 11 मार्कांना हा टॉपिक विचारला जाणार आहे. जनरली मुलांना बघा की आतापर्यंत आपण जे काही 1, 2, 3, 4 आणि 5 त्या ठिकाणी टॉपिक पाहिले, त्यापैकी दीर्घोत्तरी प्रश्न हा प्रकल्प सूत्रीकरण या टॉपिकवर विचारला जाणार आहे. काय, प्रकल्प सूत्रीकरण या टॉपिकवर विचारला जाणार आहे. म्हणून दीर्घोत्तरी प्रश्नासाठी त्याला 6 मार्क असणार आहे. तर मुलांना बघा, आपण त्या ठिकाणी दीर्घोत्तरी प्रश्न आहे की आपल्याला असणाऱ्या वेळेचा उपयोग कसा करायचा हे जर बघितलं तर ह्या आपल्याला एकंदरीत 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. तर त्याला 2-2 प्रश्नांचं विभाजन दीर्घोत्तरी प्रश्नाला त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि मग आपण एक
2, 3 आणि 4 अशा ह्या 4 प्रकरणांवर जर आपण कॉन्सन्ट्रेशन जर केलं चांगल्या पद्धतीने, तरी दीर्घोत्तरी प्रश्नांची उत्तर आपल्याला काय करता येणार आहे, चांगल्या पद्धतीने लिहिता येणार आहे. त्यानंतर प्रकरण 6 आहे प्रकल्पाची सुरुवात. तर प्रकल्पाची सुरुवात या टॉपिकवर वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी 1 विचारला गेलेला आहे. त्यानंतर लघुत्तरी प्रश्न 6 विचारले गेलेले आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी प्रकल्पाची सुरुवात या प्रकरणावर आपल्याला 7 मार्कांचे क्वेश्चन विचारले जाणार आहे. त्यानंतर प्रकरण 7 क्रियात्मक व्यवस्थापन. क्रियात्मक व्यवस्थापनाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी 1 क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि त्यानंतर लघुत्तरी प्रश्नासाठी त्या ठिकाणी आपल्याला काय विचारले जाणार आहे, 6 प्रश्न विचारला जाणार आहे. असे 7 मार्क त्या ठिकाणी विचारले जाणार आहे. त्यानंतर पुढचं आहे क्रियात्मक व्यवस्थापन. क्रियात्मक व्यवस्थापनामध्ये आपल्याला त्या वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये 1 मार्क्स आहे आणि लघुत्तरी प्रश्नासाठी 6 असे 7 मार्क्स त्या ठिकाणी विचारले गेलेले आहे. त्यानंतर 8 मार्क आहे वित्तीय व्यवस्थापन. आता वित्तीय व्यवस्थापन असा टॉपिक आहे की वस्तुनिष्ठ प्रश्न त्या ठिकाणी विचारला गेलेला नाही, परंतु लघुत्तरी प्रश्न जो आहे तो 3 मार्कांना विचारला गेलेला आहे. म्हणजे असा दीर्घोत्तरी प्रश्न 6 मार्कांचा असणार आहे. 6 आणि 3 असे 9 मार्कांना हा टॉपिक विचारला जाणार आहे. त्यानंतर प्रकरण 9 वित्तीय विपणन व्यवस्थापन. आता विपणन व्यवस्थापन हा 1 मार्कांना वस्तुनिष्ठ प्रश्न विचारला जाईल आणि लघुत्तरी प्रश्न हा 3 मार्कांसाठी विचारला जाणार आहे. दीर्घोत्तरी प्रश्न 6 मार्कांना असेल. असे 3 आणि 6 वित्तीय व्यवस्थापनाचे 9 मार्कांना प्रश्न विचारला जाणार आहे. 3 आणि 6 9 मार्कांना प्रश्न विचारला जाणार आहे. विपणन व्यवस्थापन यामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न 1 मार्कांना असेल. लघुत्तरी प्रश्न जो आहे तो 3 मार्कांना असेल आणि दीर्घोत्तरी प्रश्न हा 6 मार्कांना असेल. असे एकत्रित टोटल जर आपण बघितले तर 10 मार्कांना त्या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रकरण 10 आहे औद्योगिक संबंध आणि कर्मचारी व्यवस्थापन. तर वस्तुनिष्ठ प्रश्न 1 मार्कांना आहे, लघुत्तरी प्रश्न 3 मार्कांना आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्न 6 मार्कांना आहे. म्हणजे असे आपल्याला दीर्घोत्तरी प्रश्न नाहीये, तर 7 मार्क असे आपल्याला त्या ठिकाणी या टॉपिकवर विचारले जाणार आहे. त्यानंतर टॉपिक नंबर 11 वाहतूक. वस्तुनिष्ठ प्रश्न 1 मार्कांना विचारला जाणार आहे, लघुत्तरी प्रश्न 3 मार्कांना विचारला जाणार आहे आणि दीर्घोत्तरी प्रश्न जो काय आहे तो 6 मार्कांना विचारला जाणार आहे. असे एकूण गुण त्या ठिकाणी 10 होत आहे आणि एकूण गुणांची बेरीज जर केली तर 90 मार्कांचे प्रश्न विचारले जाणार आहे, परंतु तुम्हाला त्यापैकी 60 मार्कांचेच क्वेश्चन त्या ठिकाणी सोडायचे आहे. एकमेकाला ऑर असे प्रश्नांची बेरीज जर केली तर 90 येते आणि फक्त तुम्हाला सोडवणारे क्वेश्चन जे आहे ते 60 मार्कांचे सोडवायचे की ज्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे. ऑप्शन सहित टोटल वस्तुनिष्ठ प्रश्न 12 विचारले जाणारे, 12 तुम्हाला सोडवायचे असणारे. प्रत्येक प्रश्नात 3 गुणांचे 6 प्रश्न असतील. त्यामध्ये 18 प्रश्न विचारले जातील, 12 सोडवायचे असतील. इथं पण 18 प्रश्न विचारले जातील, 12 सोडवायचे असतील. 18 प्रश्न विचारायचे असतील, 12 सोडवायचे असतील. 54 प्रश्न एकत्रित सर्वांची बेरीज केली तर 54 पैकी 36 प्रश्न तुम्हाला 36 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. आणि दीर्घोत्तरी प्रश्न जे आहेत 24 मार्कांचे विचारले जातील, तुम्हाला 12 मार्कांचे सोडवायचे आहे. म्हणजे 90 पैकी 60 मार्कांची क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचे आहे. एकूण प्रश्न संख्या आपण बघितलेली आहे, ज्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे तेही आपण याच्या अगोदरच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे फॉर्मॅटमध्ये. त्यानंतर जनरल फाउंडेशन कोर्स उद्योजकता विकास असं ह्या विषयाचं नाव आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांना विषयाचं नाव लक्षात येत नाही. जनरल फाउंडेशन कोर्स किंवा उद्योजकता विकास. आता उद्योजकता विकास हे HSC बोर्डाचं जे टाइम टेबल आहे त्या टाइम टेबल मध्ये आपल्याला उद्योजकता विकास असं नाव त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि विषयाचा कोड जर बघितला तर 90 दिलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण क्रमांक, प्रकरणाचे नाव आणि पुस्तक क्रमांक आपल्याला दिलेले आहे. प्रकरण क्रमांक 1 उद्योजकीय जीवनक्रम हे प्रकरण आपण आता त्या ठिकाणी चालू करतोय. आता उद्योजकीय जीवनक्रम यामध्ये आपल्याला काय अभ्यासायचं आहे. 1.1 मध्ये आपण स्वयंरोजगार गरज, व्याप्ती आणि मर्यादा हे आपण अभ्यासणार आहे. म्हणजे रोजगारामध्ये रोजगाराची गरज काय आहे, त्याची व्याप्ती काय आहे आणि मर्यादा काय आहे हे आपण यामध्ये अभ्यासणार आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की उद्योगाचे त्या ठिकाणी वर्गीकरण. जे वेगवेगळे उद्योग आहेत त्याचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं हे उद्योगाचे वर्गीकरण यामध्ये आपण अभ्यासणार आहे. त्यानंतर कौशल्यांचे महत्व काय आहे ते आपण यामध्ये अभ्यासणार आहे. त्यानंतर उद्योजक आणि उद्योजकता संकल्पना हे आपण अभ्यासणार आहे. त्यानंतर आदर्श उद्योजकाचे गुण आपण अभ्यासणार आहे. त्यानंतर उद्योजकता आणि गतिशीलता हे आपण बघणार आहे. त्याचबरोबर उद्योजकीय क्षमता
आणि उद्योजकीय ध्येय निश्चिती हे आपल्याला उद्योजकीय जीवनक्रम या प्रकरणामध्ये आपण अभ्यासणार आहात। या सर्व संकल्पना आपल्याला समजून घ्यायच्या आहे। त्यामध्ये आपण थोडक्यात प्रस्तावनेमध्ये बघणार आहे की उद्योजकीय संकल्पना काय आहे। तर उद्योजकता ही एक प्रामुख्याने वाणिज्य आणि आर्थिक संकल्पना आहे की जी कॉमर्स किंवा ज्याला आपण वाणिज्य म्हणतो या संकल्पनेशी ती निगडित आहे। देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी उद्योजकता विकास अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि रोजगार निर्मिती किंवा प्रादेशिक समतोल किंवा औद्योगिकरण होण्यासाठी तसेच देशाचा आर्थिक कणखर बनवण्यासाठी उद्योजकाची आवश्यकता असते, हे आपणा सर्वांना माहीतच आहे। परंतु उद्योजक हा स्वतःसाठी रोजगार निर्मिती तर करतोच, परंतु इतरांसाठी रोजगार निर्मितीची क्षमता ठेवतो, हे उद्योजकतेचे महत्वाचे ध्येय आहे। की बऱ्याच वेळेस आपण बघतो की एखादा व्यवसाय टाकत असतो आणि हा व्यवसाय चालू करत असताना आपण स्वतःच हित, स्वतःचा नफा आपण पाहत असतो, परंतु हे करत असताना आपण दुसऱ्यांना सुद्धा रोजगार निर्मिती करतो। हे एक महत्वाचा मुद्दा या उद्योजकता या संकल्पनेमध्ये आपल्याला समजून घेता येईल। त्यानंतर उद्योजकता म्हणजे काय, का उद्योजकाने स्वतःच्या कल्पना किंवा शेतीच्या जोरावर विशिष्ट ध्येय समोर ठेवून चिकाटीने किंवा जिद्दीने आणि धडसाने एक नवीन जबाबदारी स्वीकारणे आणि अशी निर्मिती करणे होय। त्यातून फायदेशीर आणि उपयुक्तता आपल्या देशात दिवसेंदिवस रोजगार शोधणाऱ्यांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि यामध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या ही फार मोठी आहे। बेरोजगारी आणि बेरोजगारीचा प्रश्न सर्वत्र अवघड होऊन बसलेला आहे। सध्याच्या कोरोना 19च्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की शहरांकी किंवा जे इंडस्ट्रियल सेक्टर आहे ते बंद पडलेली आहे आणि अशा परिस्थितीत देखील उद्योजकता किंवा रोजगाराच्या मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गरज किंवा उद्योगधंदे बंद झाल्यामुळे रोजगाराची परिस्थिती अवघड होऊन बसलेली आहे असं आपल्याला लक्षात येतं। आणि अशा परिस्थितीत बेरोजगारी टाळण्यासाठी स्वयंरोजगाराद्वारे उद्योजकता निर्मिती हा एक महत्वाचा उपाय म्हणून शोधला जातो। बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी, बऱ्याच लोकांनी किंवा मुलांनी व्यवसाय बंद पडल्यामुळे स्वतःचा व्यवसाय आपल्या गावाकडे येऊन चालू केलेला आहे, त्याला आपण उद्योजकता असं म्हणू शकतो। म्हणूनच उद्योजकतेचा विकास साध्य करणे आवश्यक झालेले आहे। या दृष्टीने लघु उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी व रोजगार निर्मितीसाठी शासन विविध योजना राबवत आहे। उद्योजकतेचा विकास मोठ्या प्रमाणात घडवून तरुणांना उपजीविकेचे साधन निर्माण करण्याच्या दृष्टीने आपल्या राज्यात व्यवसाय उपयोगी शिक्षणावर, ज्याला व्होकेशनल एज्युकेशन, जास्त भर दिला जातो। म्हणजे आपण जे काही MCVC ला ऍडमिशन घेतलेलं आहे, या MCVC च्या माध्यमातून वेगवेगळे उद्योजक आपल्याला तयार करता येणार आहे। मग फिटर असेल, वेल्डर असेल, इलेक्ट्रिशियन असेल, प्लंबिंग असेल, असे वेगवेगळे व्यवसाय आपल्याला तयार करण्यात येणार आहे। आणि म्हणून आपण 12वीला किंवा MCVC साठी जे काही ऍडमिशन घेतलंय त्याचा निश्चितच या उद्योजकतेसाठी फायदा होणार आहे। म्हणजे भविष्यात तुम्ही मोठे उद्योजक बनणार आहात। काय भविष्यात आपण सर्व काय होणार आहे, तुम्ही मोठे उद्योजक बनणार आहे। म्हणजे आपण निवडलेली शाखा निश्चितच चांगली आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण तुम्ही भविष्यात उद्योजक होणार आहात। म्हणजे ऍज अ तुम्ही टाटा किंवा अंबानी सारख्या काय मोठमोठ्या उद्योगपती बरोबर सुद्धा भविष्यात तुम्ही संधी साधू शकतात। आपल्या राज्यात विविध व्यवसाय अभ्यासक्रम अधिक तांत्रिक, वाणिज्य, कृषी, मत्स्य, पॅरामेडिकल, गृहविज्ञान इत्यादी सारख्या गटात महाविद्यालयांमधून राबवले जातात। आणि त्यामुळे या उद्योजकता विकासाच्या वेगवेगळ्या व्हेकेशनल एज्युकेशन जे आहे ते ह्या ठिकाणी राबवलं जातं आणि ह्या अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षणावर जास्त भर दिला असल्याने विशिष्ट व्यवसायांची कौशल्य व ज्ञान विद्यार्थ्यांना मिळते आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगार आणि स्वयंरोजगार याची संधी उपलब्ध होतात व बेरोजगाराची समस्या सुटण्यासाठी मदत होते। म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या महाविद्यालयामध्ये असणारे, MCVC मध्ये असणारे कार्यरत सर्व प्राध्यापकांच्या माध्यमातून तुम्हाला चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी उद्योजक म्हणून तयार केलं जाणार आहे आणि याची संधी किंवा ह्या संधीचा फायदा तुम्ही घेत आहात याचा तुम्हाला, आपल्याला सर्वांना आनंद होतोय। म्हणजे अशा पद्धतीने उद्योजकता किंवा उद्योजकता विकास ही संकल्पना, उद्योजकता जीवनक्रम या विषयीची प्रस्तावना आपण या प्रकरणामध्ये थोडक्यात पाहिलेली आहे। बाकीचा भाग
बाकीची या प्रकरणाविषयी असणारी माहिती आपण नंतर पाहणार आहे. ओके, थँक्यू.